तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाचा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मानो. तर आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेलला पाहून आला असेल, तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ केलेला आहे. हा आपला भावानो मेन मुद्दा तुम्हाला समजला असेल की आपण थंबनेलच प्रोव्हाइड करून दाखवतो की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला होणार आहे. ओके, तर आज आपण काय केलेलं आहे भावानो, खतरनाक विशाल ग्राफिक्स. जर तुम्हाला माहिती नसेल तर विटकर ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्यांचे जे ओनर आहेत विशाल ग्राफिक्स, ओके, विशाल भाऊ, त्यांचा आपण काय केलेलं आहे, खतरनाक बर्थडे येणार आहे भावनो, त्यानिमित्त आपण काय केलेलं आहे, बॅनर डिझाईन केलेलं आहे, फुल टू सिनेमॅटिक बर्थडे बॅनर डिझाईन. मी सर्व तुम्हाला पी-एच-डी फाईल प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघून टाका. 5 व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये असणार आहे, कुठेही असू शकतो. त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला भावनो. फोटोशॉपमध्ये ही डिझाईन वगैरे लक्षात ठेवा. ओके, इमेज साईज दाखवून देतो. इमेज साईजवरती जायचं आहे. इमेजवरती 4.2 आणि 5 हाईटचा जो रेशिओ आपण सिलेक्ट केलेला आहे. ओके, बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता. हे बॅकग्राऊंड काय असणार आहे, एकदम नाटकुल. हे बॅकग्राऊंड आपण कुठून घेतलेलं आहे, Pinterest नावाचं ॲप्लिकेशन आहे भावनो. तिथून तुम्हाला HD क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड भेटून जातील. जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल तर तुम्हाला मी दाखवून देतो. इथे बघू शकता, हे सर्व मी काय केलेले आहेत, सिनेमॅटिक जे बॅकग्राऊंड आपल्या चॅनलवरती ऑलरेडी प्रोव्हाइड आहेत, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. प्लस मी तुम्हाला इथे दाखवतोय. ओके, तर इथे बघू शकता, एवढं सर्व काय सिनेमॅटिक बॅकग्राऊंड तुमच्यासमोर मी प्रोव्हाइड केलेत. त्यापैकी मी असे सर्व एक सिलेक्ट करून मी त्याच्यावरती मर्जिंग करून वगैरे सर्व असे बॅकग्राऊंड बनवत असतो. ओके, तर तुम्ही आता बघू शकता. ओके, हा तुमच्यासमोर मी बॅकग्राऊंड यूज केलेला आहे आपल्या डिझाईनमध्ये. ओके, जे की बर्थडे बॅनर डिझाईन आहे. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता, हे असणारे लेन्स. ही लेन्स तुम्हाला तर माहीत असेल, जे आपण जसं की वेडिंगसाठी वगैरे, किंवा जर समजा गणपतीचा फोटो वगैरे काय काय असेल, त्याच्या बॅकग्राऊंडला आपण शॅडो येण्यासाठी किंवा सनची रिफ्लेक्शन दाखवण्यासाठी आपण ही शॅडो वापरत असतो. ओके, ती आपण ही यूज केलेली आहे भावना. मी जे सांगतोय ना ते लक्षात ठेवा, कधीतरी तुम्हाला कामाला येऊ शकतं भावना. ओके, असं नाही की मी उगाच बडबडतोय, उगाच आपलं काहीतरी सांगतोय. तुम्ही आपलं डायरेक्ट पासवर्ड बघणार, PLP फाईल, सॉरी PHD फाईल घेणार आणि जाणार डायरेक्ट. पण मी जे काय सांगतोय ना भावना, ते लक्षात ठेवा, कारण की मी याच्यातून गेलेलो आहे. मला हे जे सर्व एक अनुभव आहे, काय काय तुम्ही आता यूज करताय, कसं यूज करताय. पण त्यामागे जे मी काय सांगतोय ना ते लक्ष द्या, तेव्हा तुम्ही दुसरीकडे शोधायची गरज लागणार नाही तुम्हाला. ओके, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. मी जे काय सांगतोय त्याच्यावरती लक्ष द्या आणि काय काय करतोय तिकडे लक्ष द्या. ओके, तुम्ही कुठेही क्लासची गरज लागणार नाही. ओके, त्याच्यानंतर हे बघू शकता, हा इमेज आपण घेतलेला, हा पूर्ण इमेज आहे. ओके, जसं आपण मोबाईलमधनं पूर्ण कॅप्चर करतो इमेज, जसं ओके, मी भावना तुम्हाला एकदम असं जसं की भावासारखं, जसं तुम्ही आता बाजूला बसतायत असं तुम्हाला मी समजावून सांगतोय. लक्षात ठेवा. ओके, असं नाही की एकदम टीचरसारखं, जसं काय ए भाऊन तू आता करच, असं नाही. मी तुम्हाला एवढं समजावून सांगतोय. ओके, प्रोफेशनलमध्ये बघू शकता, जे की एवढं कोण सांगणार नाही, ते बघू शकता. आता आपण काय पूर्ण इमेज घेतलेला आहे, बघू शकता इमेज, जसं की आपण मोबाईलमधून काढतो, तुम्हाला माहिती असेल. ओके, तर भाऊ पहिला पासवर्ड आहे विशाल, VISHAL. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता कॅपिटलमध्ये टाकायचं भाऊ पासवर्ड. ओके, त्याच्यानंतर हे पूर्ण इमेज घेतल्याच्यानंतर त्याला आपण काय केलं, थोडीशी इथे इमेज आहे, या इमेजचा पूर्ण सिक्वेन्स असतो. इथे बघू शकता, तुम्हाला रोटेट वगैरे करायचे असेल ते रोटेट आहे, ऑटो टोन, ऑटो कॉन्ट्रास्ट वगैरे जे काही चेंजेस करायचे असेल ना, ह्या इमेजमध्ये जाऊन करायचे. लक्षात ठेवा. त्याच्यामधनं ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ब्राईटनेस, लेवल, कॉम्प्रेस, कलर बॅलन्स. जर समजा आता हा जो रेड कलर आहे, त्याला जर ब्लू करायचा असेल तर इथे ब्राईटनेसमध्ये जाऊन, इथे ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इथे ॲरोच्या वरती क्लिक करायचं पुढे, आणि इथे बघू शकता कलर बॅलन्स केल्याच्यानंतर इथे रेड कलर वगैरे चेंजेस होतात, बघू शकता. ओके, तुमच्या समोर करून दाखवले. असं करून घेतल्याच्यानंतर हा झाला इफेक्टचा. ओके, एवढं सर्व झालं इफेक्टबद्दल. त्याच्यानंतर इरेज करायचं. इरेज केलं आपण हे बॅकग्राऊंड, फक्त जो नॉर्मली जो ब्रश आहे, तुम्हाला माहीत असेल स्मूथ ब्रश. ओके, तो हा डिफॉल्ट ब्रश असतो सगळ्यांजवळ. ओके, त्याने आपण काय केलं, सिंपल इथून इथून असं रिमूव्ह केलेलं आहे. ओके, बघू शकता तुमच्यासोबत, जेवढं आपल्याला पोर्शन पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक आपण इमेज घेतलेला आहे. ओके, बघू शकता, हा इमेज राईट साईड, लेफ्ट साईडला फेस आणि एक राईट साईडला फेस तुम्हाला दिसत असेल. ओके, सेम आपण कॉपी करून घेतलेले आहेत, म्हणजे सॉरी क्रॉप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे वरती आपण नावं लिहिली आहेत. ओके, विशाल. हा जर तुम्हाला फॉन्ट पाहिजे असेल, इन्फिनिटीचं फॉन्ट आहेत भाऊ, तुम्हाला आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भेटून जाऊन चेकआउट करू शकता. ओके, विशाल. त्याला आपण काय केलेलं आहे, जसं की आपण पिक्सल लॅबमध्ये ग्रेडियंट कलर यूज करतो. ग्रेडियंट म्हणजे भाऊ तुम्हाला सांगून इच्छितो, ग्रेडियंटमध्ये अनेक कलरचं कॉम्बिनेशन म्हणून एक कलर केला जातो, त्याला ग्रेडियंट कलर म्हणतात. लक्षात ठेवा. ओके, हा ग्रेडियंट कलर कोणता आहे, गोल्डन कलरचा ग्रेडियंट कलर आहे. त्याला बोल्डमधून, जसं की इम्बोज, पिक्सल लॅबमध्ये इम्बोजचा ऑप्शन आहे, तसंच आपण फोटोशॉपमध्ये बिलीव्ह इम्बोस इथे बघू शकता, म्हणजे बोल्डिंगचा इफेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे, अजून त्याच्या खाली आपण काय लिहिलं आहे, भाऊ. ओके, भाऊ इथे बघू शकता, विशाल भाऊ. त्याच्यानंतर हा जो मी ग्रुपच करून टाकला आहे, त्या ग्रुपमध्ये काय असणार आहे, हे 2 नाव असणार आहेत, जेणेकरून चेंज नको करायला. ओके, इथे काय लिहिलं आहे, आमचे जिवलग मित्र. बघू शकता, तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्ही हे हा जो फॉन्ट आहे ना,
बालू नावाचा फॉन्ट आहे, एकदम HD क्वालिटीमध्ये साधा मराठी फॉन्ट आहे. लक्षात ठेवा, कुठेही जर डिझाईन चालली असेल, तुम्ही बनवत असाल त्याच्यामध्ये हे फॉन्ट यूज करा. साधे मराठी फॉन्ट आहेत, देवनागरी. ओके, सिंपल आपण जशी व्हॉट्सअपला टायपिंग करतो सेम तशी टायपिंग करायची. ओके, हे लेअर आता घेतले. ह्या लेअरमध्ये 7 नंबरचे लेअर तुम्हाला दिसते. त्या लेअरमध्ये हे जे टेक्स्ट आहे शुभेच्छा तुम्हाला दिसत असेल. ओके, ते ह्या लेअरच्या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. नाही तुम्हाला म्हणाल आता हे लेअरमध्ये काही दिसत नाही, आपण हाईड करूया. हाईड केली तर बघू शकता तर शुभेच्छाचा जो पेंज असणार आहे तो रिमूव्ह होणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता फुल. ओके, तुम्हाला दिसतं असं स्क्रीनवरती. ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे काय केलेलं आहे, थोडे क्रिएटिव्ह येण्यासाठी आपण इथे बर्डचा उपयोग केलेला आहे. ओके, तुम्हाला फायर माहीत असेल, तुम्हाला फायरिंगचे जे पेज हे असतात इमेजेस, ते आपण गुगलवरून जाऊन फायरिंगचे इमेज घेऊन त्याला आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये कलर हे सर्व बघू शकता. एक कलर आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे. ओके, बघू शकता काय पण यूज करू शकता, असं नाही की कलर. तुम्ही आता याच्यामध्ये दाखवतो ओव्हरले नको, स्क्रीन बघू शकता, डार्क. ओके, लाईटिंग बघू शकता. मी काय केलं कलर. ओके, जेणेकरून आपली क्रिएटिव्ह डिझाईन आहे ना एकदम नॉर्मली वाटली पाहिजे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे पुढे ते सर्व आता ओपन करून दाखवतो. बघू शकता सर्व ओपन झालेलं आहे. इथं आपण शायरी लिहिली आहे, याची काही जास्त सांगायची गरज नाही, शायरी आपण का लिहित होती. ओके, त्याच्यानंतर आपण इथे विशेष म्हणून आपलाच ओंकार ग्राफिक डिझाईन जो की मी क्रिएटर तुम्हाला दिसत असेल. ओके, आपला वॉटरमार्क लोगो किंवा इथे लोगो सर्व एडिटेबल तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा पासवर्ड आहे 25. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व बर्थडे बॅनर डिझाईनसाठी व आपल्या लग्नपत्रिका जर पाहिजे असेल, व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल, तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.